नमस्कार सगळ्यांना. सध्या हेड ऑफिस करून जे पी डी करायचे कंझ्युमर आहेत त्या बाबतीमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देण्यात आले आहेत की असे कंझ्युमर आपल्याला कन्सोलला भरायचे आहेत आणि काही कंझ्युमर आपल्याला एच ओला पाठवायचे आहेत हेड ऑफिसला. तर हा जो इन्फॉर्मेशन आहे म्हणजे याच्यामध्ये जी माहिती भरायची आहे, जो फॉर्मॅट हेड ऑफिसतर्फे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये माहिती भरताना बऱ्याचशा बिलिंग युनिट किंवा बऱ्याचशा सब डिव्हिजन ऑफिसर्सचा थोडंसं संभ्रम होत आहे किंवा त्यांनी जी माहिती पाठवली आहे आत्तापर्यंत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी करेक्शन्स बघायला मिळत आहेत. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, त्यांनी जी माहिती दिलेली आहे ज्या पद्धतीत आपल्याला ती त्या फॉर्मॅटमध्ये भरायची आहे, अगदी सोपा फॉर्मॅट आहे तो. त्याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत की माहिती कशी भरायची आहे, त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर्सचे लेंथ हवे आहेत, कुठली माहिती कशामध्ये भरायची आहे आणि त्याचे डिस्कनेक्शन रिझन कोड किंवा फायनल मीटरची असेसमेंट कधी टाकायची, फायनल रीडिंग कधी टाकायची, एक्सपोर्टचं रीडिंग कसं भरायचं, इम्पोर्टचं रीडिंग कसं भरायचं, जी इनकेस थोडक्यात सोलरची माहिती कशी भरायची. तर ती जी माहिती आहे ती कशा पद्धतीत भरायची आहे त्याबद्दल आपण आता एक थोडक्यामध्ये बघूया. तर हा जो फॉर्मॅट आहे हा ह्याच्याने दिला आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये फील्ड, टाईप, लेंथ आणि व्हॅल्यू. बिलिंग युनिट, त्याचं टाईप सी, लेंथ किती कॅरेक्टर्सची पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू काय पाहिजे. तसंच कंझ्युमर नंबर, त्याचं टाईप, लेंथ आणि त्याची व्हॅल्यू. त्याच्यानंतर डिस्कनेक्शन डेट, डेटचे किती कॅरेक्टर्स पाहिजेत, डिस्कनेक्शन रिझन कोड, त्याचे किती कॅरेक्टर्स पाहिजेत, असेसमेंट रिक्वायर्ड, येस किंवा नो, ओल्ड फायनल मीटर रीडिंग, ओल्ड मीटर असेसमेंट युनिट, फायनल मीटर रीडिंग इन केस ऑफ एक्सपोर्ट आणि ओल्ड मीटर असेसमेंट युनिट्स इन केस ऑफ एक्सपोर्ट्स. तर रीडिंगची जे लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता. जर फायनल रीडिंग आहे ओल्ड मीटरचं 15 कॅरेक्टर्स, असेसमेंट युनिट आहे तर 8 कॅरेक्टर्स. सेम वे फायनल रीडिंग इन केस ऑफ एक्सपोर्ट मीटर रीडिंग 15 कॅरेक्टर्स आणि असेसमेंट युनिट्स इन केस ऑफ एक्सपोर्ट मीटर रीडिंग 8 कॅरेक्टर्स. डिस्कनेक्शन रिझन कोड आपण बघू शकता बाजूला. डिस्कनेक्शन रिझन कोडमध्ये पेमेंट नॉट रिसिव्ड असेल तर डिस्कनेक्शन रिझन कोड आहे 01, कंझ्युमर रिक्वेस्ट 02, इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम लोकल ऑथॉरिटी 03. तर याच्यामध्ये पहिला जे फील्ड आहे त्याच्यामध्ये बिलिंग युनिट 4 आपले कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये येतील. लेंथ ऑफ कॅरेक्टर्स 4, दॅट इज जर माझं बिलिंग युनिट 4166 आहे किंवा 4167 आहे किंवा जे पण आहे तर मी इथे एंटर करतो 4167. हा झाला माझा बिलिंग युनिट. लेंथ ऑफ कॅरेक्टर्स 4. कंझ्युमर नंबर माझा 12 अंकी कंझ्युमर नंबर, त्याची लेंथ 12 दिलेली आहे. इथे मी तो कंझ्युमर नंबर एंटर करतो. फॉर एक्झाम्पल 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हा झाला माझा कंझ्युमर नंबर. आता इथे 0 ॲड करण्यासाठी मी फक्त काय करतो, इथे ही साईन ॲड करतो आणि 0 टाकतो. हे झाले टोटल 12 कॅरेक्टर्स. हे होता कंझ्युमर नंबर. आता डिस्कनेक्शनची डेट, तर डेटची लेंथ आहे 8 कॅरेक्टर्स. सो 8 कॅरेक्टर्समध्ये माझी डेट येणार. डेट विल बी 10 फेब्रुवारी 2025 2025. ही झाली माझी 8 कॅरेक्टर्सची डेट. थोडक्यात इथे मला डिस्कनेक्शनची डेट टाकायची आहे किंवा त्या मीटर जागेवरून कधी टी डी केलं आहे तर ती टी डीची डेट मला इथे एंटर करायची आहे. 8 कॅरेक्टर्स तुम्ही बघू शकता. 8 कॅरेक्टर्स झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 10 फेब्रुवारी 2025. लेंथ 8 कॅरेक्टर्स. डिस्कनेक्शन रिझन कोड लेंथ आहे 2 कॅरेक्टर्स. दॅट इज इफ इट इज पेमेंट नॉट रिसिव्ड, बघू शकता आपण पेमेंट नॉट रिसिव्ड, इट विल बी 01, कंझ्युमर रिक्वेस्ट 02, इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम लोकल ऑथॉरिटी 03. सो मी इथे टाकतो डिस्कनेक्शन रिझन पेमेंट नॉट रिसिव्डसाठी 01. अगेन साईन एंटर करून 01. आता नंतरचा जो कॉलम आहे असेसमेंट रिक्वायर्ड, सो इथेच बऱ्यापैकी म्हणजे भरपूर लोकांचं इथे म्हणजे कन्फ्युजन होत आहे. असेसमेंट रिक्वायर्डमध्ये आपण असेसमेंट केव्हा टाकणार आहोत एखाद्या कंझ्युमरला,
मग तो TOD असो, नॉन TOD असो किंवा सोलर मीटरचा असो. तर असेसमेंट रिक्वायर्ड आपण केव्हा टाकणार आहोत किंवा असेसमेंट रिक्वायर्डमध्ये आपल्याला येस किंवा नो कधी करायचं आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, असेसमेंट रिक्वायर्डमध्ये आपण जेव्हा येस करतो याचा अर्थ त्या कन्झ्युमरची आपल्याकडे फायनल रीडिंग अवेलेबल नाही आहे. म्हणजे ड्यू टू सम रिझन्स, कदाचित मीटरवरचा डिस्प्ले फॉल्टी असेल, जो आपण मीटर काढला जागेवरून त्याचा डिस्प्ले फॉल्टी असेल, रीडिंग अवेलेबल होऊ शकले नाही, किंवा एन नंबर ऑफ रिझन्स असू शकतात. सो त्या केसमध्ये जर मला त्या कन्झ्युमरला असेसमेंट टाकायची आहे, तर त्या केसमध्ये मी सिलेक्ट करतो असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस. आता इथे बऱ्याचशा लोकांचं कन्फ्युजन असं होत आहे की असेसमेंट रिक्वायर्ड येस केल्यानंतर आपण जो डेटा भरत आहोत, म्हणजे असेसमेंट रिक्वायर्ड भरल्यानंतर मला फायनल रीडिंग टाकायची आहे का? तर फायनल रीडिंग टाकायची गरज नाही. आपण असेसमेंट युनिट्समध्ये त्याचे असेसमेंट युनिट्स टाकतो. पण इथे बऱ्यापैकी लोकांचं कन्फ्युजन असं होत आहे की असेसमेंट युनिटमध्ये आपण फायनल रीडिंग भरत आहोत. जसं फॉर एक्झाम्पल, एखाद्या कन्झ्युमरची फायनल रीडिंग आहे 4359. आता फायनल रीडिंग माझ्याकडे अवेलेबल आहे, पण मी असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस केलं आणि ही फायनल रीडिंग मी असेसमेंट युनिट म्हणून जेव्हा टाकतो 4359, त्यावेळेला मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या कन्झ्युमरला 4359 युनिटचं बिल जनरेट होईल. सो असेसमेंट भरताना किंवा असेसमेंट येस किंवा नो करताना कृपया ही काळजी घ्या. असेसमेंट अशाच कन्झ्युमरला टाका ज्या कन्झ्युमरचं आपल्याकडे फायनल रीडिंग अवेलेबल नाही, आणि असेसमेंट टाकताना कृपा करून फायनल रीडिंग टाकू नका. असेसमेंटमध्ये फक्त आणि फक्त असेसमेंट युनिट्स टाका. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मला एखाद्या कन्झ्युमरला 150 युनिटची असेसमेंट द्यायची असेल, तुम्ही बघू शकता असेसमेंटचे कॅरेक्टर लेंथ आहे 8, म्हणजे मला 8 लेंथचं त्याच्यामध्ये असेसमेंटचे युनिट्स त्याच्यामध्ये फिलअप करायचे आहेत. सो करताना अगेन मी साईन एंटर करतो, 1 2 3 4 5 आणि पुढे 3 कॅरेक्टर्सचं माझे युनिट्स. हे फायनल रीडिंग नाही आहे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा एकदा, हे 150 जे आहेत हे फायनल रीडिंग नाही आहे, हे आहे असेसमेंटचे युनिट्स. म्हणजे हे टाकल्यानंतर हा कन्झ्युमर जेव्हा PD अप्रूव्ह होईल तेव्हा याला 150 युनिटचं बिल जनरेट होईल. हे झालं माझं ओल्ड मीटरचं असेसमेंट युनिट्स. या ठिकाणी काही लोक किंवा काही सब डिव्हिजनचे स्टाफ जे आहेत ते फायनल रीडिंग एंटर करत आहेत. म्हणजे जर 4359 हे जर मी तिथे फायनल रीडिंग टाकलं तर त्या कन्झ्युमरला 4359 युनिटचं बिल असेसमेंट म्हणून जनरेट होईल, आणि ते पुन्हा आपल्याला मग त्याचं बिल रिव्हिजन करण्यासाठी ते CRM जनरेट करावे लागेल किंवा पुढची प्रोसिजर करावी लागेल. सो इथे माहिती भरताना कृपया व्यवस्थित माहिती भरा. ओल्ड मीटरची फायनल रीडिंग अवेलेबल असेल, आता जसं मी म्हटलं की फायनल रीडिंग माझ्याकडे आहे 4359, तर मी इथे टाकतो 4359. तर त्या कन्झ्युमरला म्हणजे त्याचं जे फायनल रीडिंग आहे 4359 आपण टाकलं, आणि त्याला लास्ट रीडिंग जे आहे इथे बाजूला मी एंट्री करतो 4359, हे त्याचं मी फायनल रीडिंग आत्ता भरणार आहे, आणि त्याला लास्ट 4320 इथपर्यंत लास्ट बिल त्याला झालेला आहे. या दोघांचा जर आपण डिफरन्स काढला तर तो येतो 39 युनिट्स. म्हणजे 39 युनिट्सचं त्याला बिल जनरेट होईल जेव्हा मी त्याचं फायनल रीडिंग इथे भरेन. फायनल रीडिंग भरताना मला किती लेंथचं भरायचं आहे? 15 कॅरेक्टर्सचं. सो इथे मी फायनल रीडिंग माझी 4 डिजिटची आहे, मला अजून 15 डिजिट त्याच्यामध्ये होण्यासाठी 11 डिजिट मला त्याच्यामध्ये ॲड करावे लागणार आहेत. म्हणजे 4359च्या आधी मी पहिले साईन एंटर करतो, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, हे झाले माझे 11 कॅरेक्टर्स प्लस 4 कॅरेक्टर्स माझे फायनल रीडिंगचे 4359, टोटल मिळून झाले 15 कॅरेक्टर्स. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 4359 हे माझं 4 कॅरेक्टर्सचं रीडिंग होतं. काही केसमध्ये रीडिंग 5 कॅरेक्टर्समध्ये असू शकतं, 6 कॅरेक्टर्समध्ये असू शकतं. सो त्याप्रमाणे ते पुढचे 0 जे आहेत ते ॲडजस्ट करण्यात यावे. कृपया ही खबरदारी सगळ्या सब डिव्हिजन स्टाफनी माहिती भरताना. तसंच आहे ओल्ड मीटर फायनल रीडिंग फॉर एक्सपोर्ट. मी जेव्हा इथे असेसमेंट रेकॉर्डमध्ये नो करणार, नो केल्यावरती मला फायनल रीडिंग भरायची आहे जेव्हा माझ्याकडे फायनल रीडिंग अवेलेबल असेल, आणि असेसमेंटमध्ये मी येस करतो त्यावेळेला मला असेसमेंटमध्ये डेटा भरायचा आहे. ही फार म्हणजे अत्यंत एकदम सोपी गोष्ट आहे की असेसमेंट रिक्वायर्ड मी अशाच कन्झ्युमरला भरणार आहे ज्या ठिकाणी फायनल रीडिंग अवेलेबल नाही आहे, आणि त्या कन्झ्युमरला आपल्याला
100 किंवा 150 किंवा 200 किंवा जे काही असेल ते आपल्याला असेसमेंट युनिटचं ते बिल जनरेट करायचं असेल तरच आपण ते असेसमेंटमध्ये येस करायचं आहे. अदरवाईज असेसमेंटमध्ये नो करून फायनल रीडिंग भरायची आहे. आता काही केसमध्ये फायनल रीडिंग अवेलेबल नाही आहे आणि त्या कन्झ्युमरला असेसमेंटही आपल्याला भरायची नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही नो यूजवाले कन्झ्युमर आहेत की ज्यांचा तिथे वापर नाही आहे आणि त्यांचं मीटरवरचं रीडिंगही ॲब्सेंट आहे. मग त्या केसमध्ये आपण त्यांना असेसमेंट भरणार किंवा फायनल रीडिंग कशी भरणार? तर त्या केसमध्ये असेसमेंट भरायची गरज नाही. असेसमेंट रिक्वायर्डमध्ये आपण नो करू शकता आणि फायनल रीडिंगमध्ये त्याची जी बिलावरची रीडिंग आहे किंवा त्याची जी लास्ट बिल रीडिंग आहे किंवा त्याची अवेलेबल जी फायनल रीडिंग आहे ती फायनल रीडिंगच्या कॉलममध्ये इथे आपल्याला एंटर करायची आहे. सो या पद्धतीमध्येही आपल्याला डेटा जो आहे तो भरायचा आहे. आता जो फॉर्मॅट आपल्याला HOने दिला आहे त्या फॉर्मॅटमध्ये माहिती कशी भरायची ते आपण बघूया. सर्वप्रथम आपण तो फॉर्मॅट बघून घेऊया कसा आहे तो. फाईल फॉर्मॅट जो आहे तो फॉर नॉन TOD कन्झ्युमर्स एक्सेलमध्ये आपल्याला द्यायचा आहे डेटा पूर्ण. बिलिंग युनिट आहे 4 कॅरेक्टर्स आत्ताच आपण बघितलं. कन्झ्युमर नंबर 12 कॅरेक्टर्स, डिस्कनेक्शन डेट 8 कॅरेक्टर्स, डिस्कनेक्शन रिझन कोडमध्ये 01, 02 किंवा 03. असेसमेंट रिक्वायर्डमध्ये आपल्याला येस किंवा नो इथे करायचं आहे. येस केलं तर मला ओल्ड मीटरचे असेसमेंट युनिट टाकायचे आहेत. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा आपण असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस करणार, येस, त्यावेळेला मला फायनल रीडिंग भरायची नाही. असेसमेंट रिक्वायर्ड येस केल्यानंतर ओल्ड मीटर असेसमेंट युनिटच्या कॉलममध्ये मला त्याचे असेसमेंटचे युनिट्स टाकायचे आहेत. जे किती कॅरेक्टर्स आहेत? 15 कॅरेक्टर्स आहेत. असेसमेंट युनिट्स आहेत ते 15 नाही 8 कॅरेक्टर्स आहेत ते असेसमेंट युनिटचे. आपण बघू शकतो इथे असेसमेंट रिक्वायर्डमध्ये 8 कॅरेक्टर्स आहेत. सो 8 कॅरेक्टर्स 1 2 3 4 5 1 5 0 तेडशे याप्रमाणे हे टाकायचं आहे. आता असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस केल्यावरती आपल्याला असेसमेंट टाकायचं आहे आणि आपण जेव्हा नो करतो त्यावेळेला आपल्याकडे मीटरची फायनल रीडिंग अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. ती फायनल रीडिंग आपल्याला इथे या कॉलममध्ये एंटर करायची आहे. तो ओल्ड मीटर फायनल रीडिंग टाकताना 15 कॅरेक्टर्सची फायनल रीडिंग टाकायची आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 4 3 5 9 या पद्धतीमध्ये ओल्ड मीटरची फायनल रीडिंग याच्यामध्ये आली पाहिजे. अशा पद्धतीमध्ये हे भरायचं आहे. सो सेम अगेन नेक्स्ट आपण जो कॉलम आहे तो आहे ओल्ड मीटर फायनल रीडिंग इन केस ऑफ एक्सपोर्ट मीटर. जर एक्सपोर्ट मीटर असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सोलरचं मीटर असेल तर मग ओल्ड मीटरची फायनल रीडिंग इथे टाकायची आहे आणि जर त्याची फायनल रीडिंग अवेलेबल नसेल तर असेसमेंट आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये टाकायची आहे. तर हा होता नॉन TODचा फॉर्मॅट जो आपल्याला HOने दिला होता. तर यामध्ये जो डेटा आहे तो फिलअप करून आपल्याला तो डेटा वेब कन्सोलला अपलोड करायचा आहे. जी फॅसिलिटी HDOला दिलेली आहे वेब कन्सोलला अपलोड करण्यासाठी आणि कन्सोलला अपलोड केल्यानंतर ते 2 लेवलला ॲप्रूव्ह होणार आहे ती डेटा जो आहे तो. सो यामध्ये आता नॉन TODमध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया की कन्झ्युमरचा डेटा कसा भरायचा. सो मी इथे एक कन्झ्युमर नंबर घेतो. बिलिंग युनिट माझं 4 कॅरेक्टर्स 4166 किंवा 1 2 3 4 हे झालं माझं बिलिंग युनिट 1 2 3 4. कन्झ्युमर नंबर 020018804302 12 डिजिटचा माझा
कन्झ्युमर नंबर इथे आला. त्याच्यानंतर मला डिस्कनेक्शनची डेट टाकायची आहे. मीटरला जेव्हा टी डी केला होता ती डेट सपोज फॉर एक्झाम्पल आहे 11 फेब्रुवारी 2025 किंवा जुनी डेट घेऊया आपण एखादी. यामध्ये डेट आपण टाकताना सपोज हा मीटर मी डिसेंबरमध्ये पी डी केला होता. सो डिसेंबरची डेट 11 डिसेंबर 2024. डिस्कनेक्शन डेटचे कॅरेक्टर्स जे आहेत ते आहेत 8 कॅरेक्टर्स. माझी डेट जी आहे ती 8 कॅरेक्टर्सची झाली पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 कॅरेक्टर्स. सो डिस्कनेक्शन डेट. कन्झ्युमर नंबर आपले 12 कॅरेक्टर्स झालेले आहेत. बिलिंग युनिट आपले 4 कॅरेक्टर्स झालेले आहेत. त्याच्यानंतर डिस्कनेक्शन रिजन कोडमध्ये मला आता भरायचं आहे. त्याच्यामध्ये लेंथ जी आहे कॅरेक्टरची ती आहे 0 1. लेंथ जी आहे कॅरेक्टरची ती आहे 2. तो डिस्कनेक्शन रिजन आहे वरती आपण एक्झाम्पल दिलं आहे. पेमेंट नॉट रिसिव्ड असेल तर 0 1. कन्झ्युमर रिक्वेस्ट 0 2 आणि इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम लोकल अथॉरिटी 0 3. सो मी इथे टाकतो पेमेंट नॉट रिसिव्डसाठी 0 1. तर डिस्कनेक्शन रिजन कोड टाकल्यानंतर पुढचा जो आपला कॉलम आहे तो आहे असेसमेंट रिक्वायर्ड. आता असेसमेंट रिक्वायर्डमध्ये या कन्झ्युमरची माझ्याकडे फायनल रीडिंग अवेलेबल नाही आहे. तर फायनल रीडिंग असंच रिक्वायर्ड माझ्याकडे या कन्झ्युमरची फायनल रीडिंग अवेलेबल नाही आहे. मग आता इन केस मला या कन्झ्युमरला जर असेसमेंट टाकायची असेल, मला वाटतं की या कन्झ्युमरला एक 50 किंवा 100 युनिट किंवा जे काही असेल त्या युनिटचं त्याचं बिल जनरेट झालं पाहिजे. तो मी असेसमेंट रिक्वायर्डमध्ये टाकतो येस. आता असेसमेंट रिक्वायर्ड येस केल्यानंतर फायनल रीडिंग टाकायची मला गरज नाही. इथे मी सिलेक्ट करतो 0. जे ही फील्ड जी आहे ती आपली 0 मेन्शन होईल. असेसमेंट रिक्वायर्ड येस केलं आहे. ओल्ड मीटर फायनल रीडिंग 0. माझ्याकडे रीडिंग अवेलेबल नाही म्हणून ओल्ड मीटर फायनल रीडिंगला 0 टाकलं आहे. आता असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस केल्यानंतर ओल्ड मीटर असेसमेंट युनिट्स मला टाकायचे आहेत, जे मी इथे टाकतो 150. पण 150 न टाकता याची जी लेंथ आहे कॅरेक्टरची ती लेंथ आहे 8 कॅरेक्टर्सची. म्हणून मी त्याचं ओल्ड मीटर असेसमेंट युनिट टाकताना 1 2 3 4 5 आणि नंतर 150 हे टोटल झाले 8 कॅरेक्टर्स. म्हणजे असेसमेंटची जी कॉलम आहे त्याच्यामध्ये जे लेंथ ऑफ कॅरेक्टर्स पाहिजे की त्याच्यामध्ये जेव्हा जी लेंथ पाहिजे ती आहे 8 कॅरेक्टर्सची. सो 8 कॅरेक्टर्स होण्यासाठी मी काय करतो, माझ्याकडे 150 जे असेसमेंट युनिट होते ते 3 कॅरेक्टर्स होते. सो मी पुढे 5 0 ॲड केले. टोटल असेसमेंट युनिटची कॅरेक्टर लेंथ झाली 8 कॅरेक्टर्स. सो या पद्धतीमध्ये तो डेटा भरायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल याच कन्झ्युमरचं आपण बघूया की असेसमेंट जर मी नो केली, असेसमेंट रिक्वायर्डमध्ये मी भरतो नो. आता मला असेसमेंट रिक्वायर्ड नो केल्यानंतर त्या कन्झ्युमरची फायनल रीडिंग अवेलेबल होणं खूप गरजेचं आहे. तर सपोज या कन्झ्युमरची फायनल रीडिंग होती 4359. मी 4359 टाकली. पण ह्या कॉलममध्ये जे आपल्याला ओल्ड मीटर फायनल रीडिंग भरायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर्स जे पाहिजे ते आहे 15 कॅरेक्टर्स. मग 15 कॅरेक्टर्स होण्यासाठी काय करायचं आहे, सो 4359 हे माझ्याकडे ऑलरेडी 4 कॅरेक्टर्स अवेलेबल आहेत रीडिंगचे, किंवा 5 असतील किंवा 6 असतील, 6 डिजिट्समध्ये रीडिंग असेल किंवा 5 डिजिट्समध्ये रीडिंग असेल किंवा 3 असेल 2 असेल 1 असेल, वॉट एव्हर इट इज. जेवढं रीडिंग अवेलेबल आहे त्याच्या पुढचे जे कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला 0 एंटर करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे जर 4 कॅरेक्टर्स इथे रीडिंग अवेलेबल आहे, सो मी त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि माझे जे 4 कॅरेक्टर्सचं रीडिंग आहे 4359 ते मी एंटर करतो. सो या पद्धतीमध्ये फायनल रीडिंगचा डेटा याच्यामध्ये भरायचा आहे. आता हाच कन्झ्युमर, सपोज हा कन्झ्युमर सोलरचा आहे असं आपण गृहीत धरू. मग सोलरचा आहे तर मग आपल्याला भरायचा जो डेटा आहे तो डिस्कनेक्शन रिजन कॉलमपर्यंत तर सेम राहणार. असेसमेंट रिक्वायर्डमध्ये अगेन मी येस केलं, तर येस केल्यानंतर मला त्याच्या एक्सपोर्टसाठी किती असेसमेंट द्यायची आहे हे मला शेवटच्या कॉलमला एंट्री करायची आहे, ओल्ड मीटर असेसमेंट युनिट्सच्या एक्सपोर्टच्या कॉलमला.
इथे सुद्धा या कॉलमची जी लेंथ आहे ती 15 कॅरेक्टर्सची आहे. मग मला टाकताना 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 4 3 5 9 हे झालं म्हणजे फायनल मीटर ओल्ड मीटरची असेसमेंट युनिट फॉर एक्सपोर्ट मीटर युनिट. तसंच अगेन असेसमेंट रिक्वायर्डमध्ये मी नो केलं तर मग मला ओल्ड मीटर फायनल रिडिंग टाकायची आहे जर अवेलेबल असेल तर, आणि अवेलेबल नसेल तर असेसमेंट रिक्वायर्डमध्ये आपण नो करू शकता आणि आपल्याला असेसमेंट युनिटमध्ये भरताना 0 रिडिंग टाकायची आहे. आता याच्यामध्ये फायनल रिडिंग भरताना 8 कॅरेक्टर्सचं फायनल रिडिंग पाहिजे. सो 1 2 3 4 4 3 5 9 8 कॅरेक्टर्स. या पद्धतीमध्ये ही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये भरायची आहे. आता काही केसमध्ये मला फायनल रिडिंग अवेलेबल नाही आहे आणि मला असेसमेंटही द्यायची नाही आहे. मग त्यावेळेला मी काय करतो, असेसमेंट रिक्वायर्डमध्ये नो करायचं आहे आणि जो असेसमेंटचा कॉलम आहे होल्ड मीटर असेसमेंट युनिट तिथे मला 0 टाकायचं आहे. पण 0 टाकताना फक्त 0 टाकून एंटर करायचं आहे तर असं नाही आहे. ते जे कॅरेक्टर आहे होल्ड मीटर असेसमेंट युनिटचे ते किती आहेत, 8 कॅरेक्टर्स आहेत. सो 8 कॅरेक्टर्सप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 0 मी एंटर केले. या पद्धतीमध्ये हा डेटा याच्यामध्ये भरायचा आहे. सो नॉन TOD जे कन्झ्युमर आहेत त्या केसमध्ये आपण पुन्हा एकदा बघूया कसं काय भरायचं आहे ते. सो पहिला जो कॉलम आहे तो आहे बिलिंग युनिट. बिलिंग युनिट मी टाकलं 4 कॅरेक्टर्स. कन्झ्युमर नंबर माझा 12 कॅरेक्टर्सचा. डिस्कनेक्शनची डेट माझी 8 कॅरेक्टर्सची. डिस्कनेक्शन रिझन कोड 01 पेमेंट नॉट रिसिव्ड. 02 कन्झ्युमर रिक्वेस्ट. 03 इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम लोकल ऑथॉरिटी. असेसमेंट रिक्वायर्डमध्ये मी येस केलं तर मग फक्त असेसमेंटचे जे कॉलम आहेत, कॉलम नंबर G आणि कॉलम नंबर I हेच मला फक्त भरायचे आहेत. कॉलम नंबर I इन केस ऑफ सोलर मीटर रिडिंग आणि कॉलम नंबर G बाकी सगळ्या कन्झ्युमरसाठी. सो असेसमेंट रिक्वायर्डमध्ये जर असेसमेंट मला द्यायची नसेल आणि फायनल रिडिंगही अवेलेबल नसेल तर मला तिथे 8 कॅरेक्टर्स 0 टाकायचे आहेत. अशा पद्धतीमध्ये हे टाकायचं डेटा आपल्याला याच्यामध्ये भरायचा आहे. त्याच्यानंतर असेसमेंट रिक्वायर्ड येस केल्यावरती मला असेसमेंटचे युनिट्स भरायचे आहेत आणि असेसमेंट रिक्वायर्ड नो केलं आणि जर माझ्याकडे फायनल रिडिंग अवेलेबल असेल मग ती बिलावरची रिडिंग असेल किंवा त्याच्यामध्ये पुढची रिडिंग असेल मीटर काढतानाची. सो मला इथे फायनल रिडिंग टाकायचं आहे, पण ते टाकताना मला किती कॅरेक्टर्स पाहिजेत, 15 कॅरेक्टर्स पाहिजेत. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 4 3 5 9 15 कॅरेक्टर्स. सो या पद्धतीमध्ये हा डेटा याच्यामध्ये आपल्याला भरायचा आहे. सो हे झालं नॉन TOD फॉर्मॅटच्या बाबतीमध्ये. अजून याच्यामध्ये दुसरा फॉर्मॅट आहे जो TOD फॉर्मॅट आहे. सो नॉन TODमध्ये हा एवढाच डेटा आपल्याला याच्यामध्ये भरायचा आहे. आता आपण बघूया TOD फॉर्मॅटमध्ये जी माहिती आपल्याला भरायची आहे ती कशा पद्धतीत भरायची आहे. सो TOD फॉर्मॅट जो आहे जर तो आपण बघितला तर त्याचे पहिले जे 5 कॉलम्स आहेत ते सेम ॲज नॉन TOD फॉर्मॅट आहे. म्हणजे पहिल्या कॉलमला बिलिंग युनिट 4 कॅरेक्टर्स, कन्झ्युमर नंबर 12 कॅरेक्टर्स, डेट 8 कॅरेक्टर्स, डिस्कनेक्शन रिझन कोड 2 कॅरेक्टर्स आणि असेसमेंट रिक्वायर्ड 1 कॅरेक्टर. सो बिलिंग युनिट 1 2 3 4, कन्झ्युमर नंबर 12 आकडे माझा कन्झ्युमर नंबर जो असेल नंबर तो आपण त्याच्यामध्ये टाकूया. झिरो 2 0 1 8 0 4 3 2. अगेन ॲड 0च्या आधी साइन ॲड करून 0 करा, 12 डिजिटचा नंबर. डिस्कनेक्शन डेट 09/12/2024. अगेन 0साठी स्पेशल कॅरेक्टर ॲड करून 0 9/12/2024. डिस्कनेक्शन रिजन कोड पेमेंट नॉट रिसिव्ड असेल तर 01, कन्झ्युमर रिक्वेस्ट असेल तर 02 आणि जर इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम लोकल अथॉरिटी असेल तर 03.
2 कॅरेक्टर्सप्रमाणे 0, 1. असेसमेंट रिक्वायर्ड अगेन. आता इथून पुढचा जो डेटा आहे भरायचा, मेसली TODच्या फॉर्मॅटमध्ये बऱ्याचशा लोकांचे इथेच म्हणजे चुका होत आहेत. सो असेसमेंट रिक्वायर्डमध्ये मी जर येस केलं तर आपण बघू शकता की पुढची जी रीडिंग आहे त्याची ते असेसमेंटचे कॉलम आहेत. म्हणजे कॉलम नंबर जो आहे पुढचा F पासून ते कॉलम नंबर AA पर्यंत हे फक्त आणि फक्त असेसमेंटसाठी टाकायचे कॉलम्स आहेत, जे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये फायनल रीडिंग वगैरे एंटर करण्यासाठी नाही आहे. म्हणजे आपण बघू शकता आता असेसमेंट रिक्वायर्डमध्ये